काँग्रेस कमिटीच्या आजच्या या बूथस्तरीय पदाधिकारी मेळाव्यासाठी उपस्थित आपल्या सर्वांचं जिल्ह्याचं लाडकं नेतृत्व माननीय खासदार रवींद्र पाटील चव्हाण साहेब, आपल्या जिल्ह्याचे सर्वांचे लाडके जिल्हाध्यक्ष माजी आमदार आदरणीय पेटमुगरेकर साहेब, राज्यभर ज्यांनी दिवस रात्र करून ओबीसी संघटनांसाठी काम करत आहेत आपल्या सर्वांचे लाडके प्राध्यापक, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ओबीसी सेल प्राध्यापक आदरणीय भिंगे सर, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश महासचिव आमचे मित्र डॉक्टर आदरणीय जापनवाड साहेब, ज्यांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये अत्यंत भक्कमपणाने काँग्रेस उभी आहे, असे शहराचे शहराध्यक्ष, या नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आमचे नेते आदरणीय मोगराज अण्णा सिरसेटवार, ज्यांच्या खांद्यावरती तालुकाध्यक्षाची धुरा सोपवली गेलेली आहे, असे आमचे मित्र माननीय विष्णू पाटील शेकापूरकर, ज्या मान्यवरांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेले आहे, वेळेअभावी व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व प्रतिष्ठित, समोर बसलेले सर्व माझ्या नगरपालिकेचे नगरसेवक, आजी माजी पदाधिकारी, माझे जिल्हा परिषद पंचायत समिती मेंबर, मार्केट कमिटीचे चेअरमन, सरपंच, बूथस्तरीय कार्यकर्ते आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवरती अत्यंत प्रेम करणारे अशा या अटीतटीच्या वेळेमध्ये इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले माझे सर्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, बंधू आणि भगिनींनो, आजची बैठक ही एक वेगळ्या स्वरूपाची बैठक ठेवण्याची आमच्या सर्व टीम मध्ये चर्चा झाली. आदरणीय मोगराज अण्णा असतील, मीराबाई असतील, अविनाशजी निलमवार साहेब असतील, रोयलर साहेब असतील, बिस्मिल्ला चाचा असतील, शत्रुदादा असतील, सर्वच मग ग्रामीण मध्ये मग यादव साहेब असतील, आमचे विष्णू पाटील असतील, कैलास भाऊजी असतील, या सर्व मान्यवर दिलीप दादा असतील, त्याचबरोबर आमचे भरत पाटील, मच्छिंद्रदादा, असं सर्वांनी ठरवलं की आता आपण शहराची आता निवडणुका संपलेल्या आहेत आणि प्रत्येक कार्यकर्त्याला अशी भावना झालेली असते की निवडणुका आधीच कार्यकर्त्याला बोलवलं जातं किंवा त्याला तितक्या काळापुरतं वापरलं जातं, काळ संपल्यानंतर त्याला कोणी विचारत नाहीये. ही जी असुरक्षिततेची भावना आहे, ही भावना दूर होऊन एकमेकांचा संबंध वाढला पाहिजे आणि आपणाला कोणीतरी विचारतंय, आपल्या पक्षाचं कोणीतरी नेतृत्व या ठिकाणी घेऊन पुढे जाते, म्हणून आम्ही सर्वजणांनी मागच्या 3-4 दिवसापासून मेहनत करून ही बैठक बोलवली आणि मला अभिमान आहे, अत्यंत ठाणेगाव पासून ते इकडे शहापूर पर्यंत, खानापूर सर्कल असेल, शहापूर सर्कल असेल, करडके सर्कल असेल, त्याचबरोबर मर्केल सर्कल असेल, अत्यंत दूर पासून ज्या लोकांचे चेहरे आम्ही कधी म्हणजे इतके ज्येष्ठ लोक पण आज अतिशय उत्साहानं या ठिकाणी आलेले, कारण यातून एक गोष्ट अत्यंत महत्वाची वाटली की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा मतदार तर शिल्लकच आहे, पण त्या गावाचा भक्कमपणाने कार्यकर्ता सुद्धा शिल्लक आहे. त्या कार्यकर्त्यापर्यंत नेत्याने जाणे, त्या कार्यकर्त्याला त्याच्या अडचणी लक्षात घेणे, त्याला समजून घेणे, ही आपल्या काँग्रेसमध्ये आता काळाची गरज बनलेली आहे, म्हणून ही बैठक आहे. बूथस्तरीय आता या ठिकाणी बूथ कमिट्या मागच्या काळात अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत, पण काही पक्षांतर झाले, काही लोक इतर पक्षात गेले, काही लोकांना काम करण्याची इच्छा आहे. आगामी काळामध्ये आता जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि खासदार साहेबांना सांगतो साहेब, आमची देगलूरची मार्केट कमिटीची निवडणूक आगामी 3-4 महिन्यात आहे. त्याचबरोबर डीसीसी बँकेची आता निवडणुका लवकरच लागणाऱ्या, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या, वेगवेगळ्या माध्यमातून या ज्या निवडणुका आहेत ते कार्यकर्त्याला नेता करण्याच्या निवडणूक आहेत. नेत्याच्या निवडणुका तर झालेल्या आहेत. आता आम्ही या ठिकाणी देगलूर नगरपालिकेमध्ये आमचे अण्णा आदरणीय मोगराज अण्णा सिरसेटवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही ग्रामीण शहरी कार्यकर्त्यांचं एकत्रित संघटन करून सर आम्ही भक्कमपणानं साहेब आम्ही ताकदीने लढलो. ठीक आहे, आमचा थोडा काटावरती निसटता पराभव जरी झाला, आज नगरपालिकेसारखी जिल्ह्यातली सर्वात मोठी संस्था आमच्या हातातून थोडक्यात निसटली, पण भविष्यात पंचायत समितीसारखी ग्रामीण भागाची शीर्ष संस्था आपल्या हातातून निसटली नाही पाहिजे. आपले मागच्या वेळेस अण्णांनी या ठिकाणी सांगितले 5 पैकी 4 जिल्हा परिषद मेंबर आहेत, तर तोच इतिहास याच्या पुढच्याही काळामध्ये कायम राहण्यासाठी आपल्याला गाव खेड्या तांड्यापर्यंत जाणं, वस्ती वाड्यापर्यंत जाणं, त्या गावातल्या मुलांना, त्या गावातल्या तरुण मुलांना, त्या गावातल्या ज्येष्ठांना आणि आता आमच्या भगिनी डॉक्टर गायकवाड मॅडमने सांगितल्याप्रमाणे आपल्याला आता सुद्धा महिलांचं 50% मतदान आहे. प्रत्येक बूथ वरती एक महिला काम केली पाहिजे.
मी ज्यावेळेस साहेब भारतीय जनता पार्टीमध्ये बूथ रचनेचं काम केलं, त्या ठिकाणी बूथवरती सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांना सांगतो, एक बूथ प्रमुख त्या ठिकाणी नसतो, त्या ठिकाणी बूथवर 10ची समिती असते. त्यामुळे त्यातला एक बूथ प्रमुख जर चुकून आपल्याला निघून गेला किंवा एखाद्या बूथ प्रमुखाने आपल्याला धोका दिला किंवा एखादा बूथ प्रमुख कुठल्या तर आमिषाला बळी पडून निघून गेला तर बाकीचे 9 जण त्या बूथवरती खंबीरपणाने उभं राहतात. अशा पद्धतीचं बारकाईचं संघटन आपल्या देगलूर तालुक्यामध्ये आपल्याला अत्यंत सूक्ष्मपणाने प्रवास करून करायचं आहे. त्यामुळे त्यामध्ये मग सोशल मीडियाला तितकंच महत्व आहे. आज प्रत्येक गोष्ट जी असेल ते आपल्याला बसल्या ठिकाणी या आमच्या समोर बसलेल्या टोपीवाल्या मामापासून ते 18 वर्षाच्या पोरापर्यंत कुठलाही मुलगा सोशल मीडियावर आहे. आज इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअपवर आहे. अनेक ज्या शासनाच्या विरोधी कारवाया, शासनाच्या विरोधातले जे काम आहेत ते आपल्याला भक्कमपणाने शेतकऱ्याच्या विरोधातले, बेरोजगारांच्या विरोधातले, महिलांच्या विरोधातले या सर्व जे निर्णय आहेत ते आपल्याला सोशल मीडियावरती मांडण्यासाठी प्रत्येक बूथवरती एक सोशल मीडियाचा प्रमुख सुद्धा आपल्याला मांडणं आवश्यक आहे. फक्त आता आपण जर विचार केला तर जोपर्यंत आपण आक्रमकपणाने आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या सत्तेच्या विरोधात बोलणार नाहीये, जोपर्यंत आपण आंदोलन करणार आहे. आताच मीराबाईने सांगितले की 3 महिन्याला एकदा, 1 महिन्याला तालुका स्तरावरती आणि बैठका, आंदोलन या माध्यमातून पक्षाची विचारधारा आणि संघटन पुढे जातं. म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला जर आपल्याला गतवैभव आपल्याला प्राप्त करायचं असेल तर आपल्याला आपला नेता, आपल्यातला नेता सोडून आपण कार्यकर्त्यात जाणं आवश्यक आहे. कार्यकर्त्याला आपल्याला मिसळणं आवश्यक आहे. तुमच्या गाव, तांडी, वाड्यापर्यंत आपल्याला जाणं आवश्यक आहे. ज्या इच्छुकाला वाटते की मला जिल्हा परिषद लढायचे, ज्या इच्छुकाला वाटते मला पंचायत समिती लढायचे, ज्या इच्छुकाला वाटते की मला मार्केट कमिटी लढायची आहे, तर बाबांनो तुम्हाला सांगतोय की पहिले तुमच्या बाजूच्या आजूबाजूची गावं पहिले भक्कम करा. आपण केवळ तालुक्यावाला चक्र्या मारून जमणार आहे. तुम्हाला तुमच्या गावात जावं लागेल. जुन्या जाणत्या ज्येष्ठ नेत्यांच्या जवळ तुम्हाला बोलावं लागेल, त्यांना भेटावं लागेल, तरुणांची फळी उभारावं लागेल. केवळ तालुक्यामध्ये खासदार साहेब आले म्हणून 10 लोकांना प्रवेश देऊन फोटो टाकण्याने होणार नाहीये. तर प्रत्येक बूथवरती आपल्याला तरुण पोरांना आपल्याला प्रवेश द्यावा लागेल, तरच काँग्रेस उभारणी घेईल. तर आता तुम्ही लक्षात घ्या की 2014ला ज्यावेळेस भाजप आली त्यावेळेस 5वीला असणारा विद्यार्थी आता तो 18 वर्षाचा झालेला आहे. तो आताचा मतदार झालेला आहे. त्यानं काँग्रेसचा काळ नाही बघितलेला आहे. काँग्रेसचा काळ तुम्ही बघितलेला आहे. तो तरुण पोरगा नाही बघितलेला आहे. त्यामुळे त्याला आपल्याला या काळातले सर्व झालेले डेव्हलपमेंट, त्या काळातला झालेला विकास आपण त्यांना भाषणातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, इतर प्रसंगातून आपण त्याला सांगावं लागणार आहे. जोपर्यंत आपण लोकांना सांगणार नाहीये तोपर्यंत काँग्रेसचं संघटन होणार नाही. म्हणून ही बैठक घेतलेली आहे. म्हणून आगामी काळामध्ये माननीय खासदार साहेब आणि जिल्हाध्यक्षांनी आदरणीय विंगे सर असतील, रापणवाड सर, तुम्हाला मी सांगू इच्छितो या आमच्या दक्षिण प्रवेशद्वाराच्या भागामध्ये आमच्यातले थोडेफार किंतु परंतु काही नाराजी असतील, काही जणांचं मन वाढ झालं असेल, आम्ही या व्यासपीठावरून सांगू की भविष्यामध्ये आपण त्यांना योग्य पारखून तुम्ही त्यांना संधीही द्यावी. की प्रत्येकाला संधी वेगवेगळ्या ठिकाणी द्यावी. काही कमी जास्त होत झालेला असेल, आपल्याला काही अपरिहार्य कारणामुळे निर्णय घ्यावे लागतील, पण आपण घेतलेला निर्णय आम्ही चूक म्हणणं हेही आम्हाला योग्य नाहीये. शीर्ष नेतृत्वाने घेतलेला निर्णय आम्ही तो पालन करू. एका अध्यक्षाला, जे ग्रामीण तालुका अध्यक्षाला मोगलाजी अण्णाने जे अनुभवाचे बोध सांगितले की विष्णू पाटलाला मी सांगू इच्छितो की आपलं या ठिकाणचं काँग्रेस भवनचं कार्यालय त्याला एक मोठा इतिहास आहे. तर ते कार्यालय आपण दैनंदिन चालू ठेवावं. त्या ठिकाणी आपण जर कुठे ग्रामीण भागात असाल तर एखादा मुलगा त्या ठिकाणी ठेवून आम्ही त्याची व्यवस्था करण्याचाही प्रयत्न करू. आणि आगामी काळामध्ये ज्या ज्या सर्कल प्रमुखामध्ये खानापूर असेल, करडखेल असेल, मरखेल असेल, हानेगाव असेल किंवा शहापूर असेल, ज्यांना कुणाला निवडणुकीला सामोरे जायचं आहे त्यांनी कृपया आपापल्या भागातले बूथ प्रमुख, संघटन, आपला मतदार आणि त्या ठिकाणचं सर्व बांधून ठेवण्याचा आपण प्रयत्न करावा. यासाठी ही बैठक आहे. आम्ही शहरातून आमच्या इथल्या ठिकाणचे सर्व पदाधिकारी रिकामे झाले. आम्ही त्यांना प्रत्येक अण्णाकडे बसून आम्ही प्रत्येक सर्कलला ज्याचं कुणाच्या सर्कलवर प्रभाव आहे, जसं रोयला साहेब मरकेला प्रभाव आहे, मोगलाजी अण्णाचा तालुक्यावर प्रभाव असला तर शेकापूर, शहापूरमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे, अविनाश निलंबरांचा खानापूरवर प्रभाव आहे, आमच्या शत्रुघ्न दादाचा या टीमचा हानेगाववर प्रभाव आहे. असे जे जे मीराबाईचा आमचा शहापूर सर्कल असेल यांना आम्ही त्या त्या ठिकाणचे प्रभारी नेमू आणि यांच्याकडून त्या भागातले कार्यकर्त्यांच्या भेटी, ज्येष्ठांच्या भेटी योग्य नियोजन आखून आगामी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्येही आम्ही ज्यांना कुणाला त्याच्यात आत्ताच जिल्हाध्यक्ष साहेब म्हणत होते त्याचाही आम्ही बारकाईनं सूक्ष्मपणाने अभ्यास करतोय साहेब. त्याच्याही माध्यमातून या भागातला आमचा एखादी मेंबर जाईल. आणि असं काही नाहीये एखाद्या वेळेस एखाद्याला संधी मिळाली नसेल तर कृपया नाराज होऊ नका.
आम्हाला तर कंदुरीसारखं कापलं गेलं तर आम्ही नाराज नाहीये. माझी तर 3 वेळा संधी गेलेली आहे, तरी आम्ही दररोज उठून दररोज कामात करतोय, पूर्ण वेळ राजकारण करतोय. राजकारण अर्ध वेळ करायचं काम नाहीये. दुकान 24 तास चालू पाहिजे. ज्या दिवशी तुमचं दुकान बंद त्यावेळेस लोक दुसऱ्या दुकानला जातात. त्यामुळे आपल्याला 24 तास लोकांच्या सेवेत पाहिजे. आता जिल्हा परिषदला आपल्या जागा जास्त झाल्या तर आपल्याला स्वीकृत सदस्य 10 येणार आहेत तिथं. पंचायत समितीला स्वीकृत सदस्य आहे, बरोबर आहे. अशा वेळी जिल्हा शीर्ष नेतृत्वानं जो कष्टाचा काम करणारा अशा कार्यकर्त्याची योग्य ठिकाणी त्याची नियुक्ती करावी अशी मी मनातून विनंती करतो. आणि या भागातून आपण आमच्या विनंतीला मान देऊन आलात. आम्हाला या अपेक्षेपेक्षा जास्त प्रत्येक सर्कल मधून या ठिकाणी लोक स्वस्फूर्तपणे आलेले. आपण असंच मायेचा, प्रेमाचा आणि मार्गदर्शनाचा हात या देगलूर तालुक्यावरती, देगलूर विधानसभेवरती आमच्यावरती ठेवावं. आमच्या काही कमी जास्त चुका होत असतात काम करताना. आम्हाला काही निवडणुकीच्या रचनेमध्ये काही आम्ही गाफील पण काही ठिकाणी आमचं हे झालं, पण आम्ही अतिशय निकरीन आणि ताकदीने लढा दिला आणि सर्वांना निवडून आणता आमचा अण्णाच एकदाचा पडून गेला. म्हणजे आमचा गड येता सिंह निघून गेला तरी तो माणूस दुसऱ्या दिवसापासून खंबीरपणाने उभा राहतो आणि आम्हाला घेऊन चालतो. ह्याच्या पाठीमागची एक मोठी शक्ती आहे. आमच्यासारख्या नवतरुणाला ते शिकण्यासारखं आहे, म्हणून आम्ही शिकतो. म्हणून ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नका. आपण निवडणुकीसारखी ताकदीने लढणार आहोत. त्यामुळे पण तुमचा तितका लोकांचा संपर्क असला पाहिजे. ज्याचा संपर्कच नाहीये त्याला उभं कटपुतली भावली करून आपण निवडणूक लढवणं म्हणजे आपला पराभव होणार आहे. तुम्हाला लोकात जावं लागेल, लोकातले कामं करावं लागतील. आणि पोलीस स्टेशन असो, नगरपालिका असो, MSCB असो किंवा मग पंचायत असो, काही काम असतील. विष्णू पाटील आहेत या ठिकाणी, मुगलाजी अण्णा आहेत, मीराबाई आहेत, शत्रुदादा, ते सर्व राजदादा, हे सर्व टीम जे आहेत ते लोकातली टीम आहे. आणि त्याच्याबरोबर तुम्ही आम्हाला ते कामं सांगत जावं. कार्यकर्ता, काँग्रेसचा कार्यकर्ता कुठेही असुरक्षित आहे, एकटा पडलाय ते आम्हाला कोणी विचारतच नाहीये, अशी भावना तुम्ही कृपया मनातून काढून टाका. आणि एकजुटीनं आगामी काळामध्ये आपण एकमतानं कुठलेही मतभेद न ठेवता आपण चांगलं संघटन या ठिकाणी उभारू. आणि आपल्या जिल्ह्याचे नेतृत्व माननीय रवींद्र पाटील चव्हाण साहेब यांचे हात आणि जिल्हाध्यक्षांचे हात आपण भक्कम करू. यशपाल भिंगे साहेबांसारखा लढवया नेता आपल्याला या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातले ते महाराष्ट्रावर आहे, त्यांचं या भागामध्ये मोठं वलय आहे, त्यांची मोठी मदत आपल्याला वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये होणार आहे. डॉक्टर यापनवाड साहेब संघटनेमध्ये काम केलेले आहेत. कैलास भाऊ तुमच्यासोबत ते भारत यात्रे म्हणून राहिलेले आहेत, त्यांचंही मोठं काम आहे. आपण हे सर्व मान्यवरांनी आमच्याकडे लक्ष देऊन आमच्या बांधणीला, आमच्या निवडणुकीला आम्हाला जिथं कुठं आमच्या लोकांना संधी आहे तिथे संधी देण्याचा आपण मोठ्या मनानं प्रयत्न करा. परत एकदा दोन्ही तालुका अध्यक्ष आणि शहर अध्यक्षांचे मी या काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मनस्वी आभार व्यक्त करतो. आणि जिल्ह्यातून आलेल्या मान्यवरांचं मी या बैठकीसाठी आपण आलात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. आणि विशेषतः तुम्ही काँग्रेस कार्यकर्ते या ठिकाणी आले नसते तरी बैठक अपूर्ण राहिली असती, इतक्या मोठ्या संख्येने आपण आलात, आपली आभार व्यक्त करतो. आणि भविष्यात आपण एक चांगलं संघटन उभारू असा विश्वास देतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.